अशी माहिती समोर येते। नागपूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने काल झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर आज रामगिरी येथे मोठ्या हालचाली होताना दिसत आहे। विशेष करून नागपूर महानगरपालिकेसाठी शिवसेने 50 जागेची मागणी केली, तशी यादी देखील भाजपच्या नेत्यांना दिली। त्यामुळे भाजपपुढे मोठा पेच निर्माण झालेला आहे। खरं तर कार्यकर्त्यांची भावना आहे की भारतीय जनता पक्षाने नागपूरमध्ये स्वबळावर लढावं, मात्र राज्यस्तरावर जो निर्णय झाला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आग्रह केला की आपण युती म्हणूनच पुढे जाणार आहोत आणि एक तोडगा यत्न काढायचा आहे। त्यासाठी आपण बघू शकतो की जवळपास 34 नागपूर शहरातील जे प्रमुख पदाधिकारी आहे त्यांना आज रामगिरी ते बोलावण्यात आलेलं आहे। त्यांची यादी देखील पोलिसांच्या हाती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, ज्यांना आतमध्ये सोडलं जाणार आहे। ते वेगवेगळ्या प्रभागातले स्थानिक पदाधिकारी आहे, ज्यांच्या माध्यमातून चर्चा खलबत्तं केलं जाईल आणि नंतर मग एक निर्णय घेतला जाईल की नागपूर महानगरपालिकेचा हा पेच कशा प्रकारे सोडायचा, कार्यकर्त्यांच्या भावना कशा प्रकारे समजून घ्यायच्या आणि शेवटी महायुती करायची आहे तर ती कशा प्रकारे, कोणत्या आधारावर, कोणत्या सूत्रानुसार करायची। तर त्या अनुषंगाने सध्या आज रामगिरीमध्ये मोठे खलबत्तं होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधारण आज 3 वाजेपर्यंत नागपूरच्या रामगिरी ते तळ ठोकून आहे। शेवटी नागपूरमध्ये काय होतं, कारण की मुंबई असेल किंवा मुंबई उपनगर असेल, इथे जर का महायुती म्हणून लढायचं असेल तर मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात देखील महायुती म्हणूनच पुढे जावं लागेल आणि त्याचं त्यामध्ये कशा प्रकारे मार्ग काढायचा हा एक महत्त्वाचा निर्णय आज या नागपूरच्या रामगिरी येथे होणाऱ्या वेगवेगळ्या बैठकीमध्ये होऊ शकतो। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। नगर परिषद आणि नगरपंचायत निकालांमध्ये भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी चंद्रपुरात भाजपची निराशाजनक कामगिरीवरून माजी मंत्री आणि नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घरचा आहेर दिलाय।